पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं मुख्य फिर्यादी शिवराज देशमुखांनी म्हटलंय। शिवराज देशमुखांच्या जबाबात ही धक्कादायक बाब समोर आली आहे। संतोष देशमुखांचं अपहरण झाल्यानंतर तातडीनं केज पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेल्याचं शिवराज देशमुखांनी जबाबात म्हटलंय। मात्र केज पोलिसांनी 3 ते 3.5 तास आपली दखलच घेतली नाही। त्याचबरोबर फिर्याद दमानी लिहावी लागते आणि कायदा बदललेला असल्यामुळे पुस्तकं पाहून कलम लिहावं लागतात असं पोलीस कर्मचारी म्हणाल्याचंही शिवराज देशमुखांनी जबाबात नमूद केलंय। पोलीस अधिकारी राजेश पाटील, प्रशांत महाजन आणि बनसोडे यांना सर्व घटना सांगूनही त्यांनी तातडीने कोणतीही हालचाल केली नसल्याचंही शिवराज देशमुखांनी जबाबात म्हटलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। हरिदास जी, एक महत्त्वाची खरतर माहिती समोर आली आहे। जे मुख्य फरियादी आहेत शिवराज देशमुख, त्यांचा जबाब आता समोर येतोय, काय अधिकची माहिती आहे? या ठिकाणी सांगता येईल की संतोष देशमुख यांचं ज्यावेळेस डोनगा टोल नाक्यावरून अपहरण झालं त्यावेळेस लगेच त्यांचे जे ड्रायव्हर म्हणून आणि त्यांचे नातेवाईक असलेले जे शिवराज देशमुख आहेत ते लगेच पोलीस स्टेशनला गेले। मात्र त्या ठिकाणी जे असणारे पोलीस कर्मचारी आहेत, राजेश पाटील असेल, प्रशांत महाजन आणि बनसोडे नावाचे जे कर्मचारी होते, यांनी त्या ठिकाणी त्यांना बसवून घेतलं। यांनी जी झालेला प्रकार जो होता तो सर्व सांगितला। मात्र त्यांनी त्या ठिकाणी बसून घेतल्यामुळं त्यात दिरंगाई झाली। जवळ 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 तासापेक्षा जास्त वेळ त्यांना त्या ठिकाणी बसून घेतल्याची जी धक्कादायक माहिती आहे ती या ठिकाणी समोर येते। आणि आम्हाला कायदा बदलला आहे, कायद्याचं पुस्तक वाचूनच आम्हाला कलम लावावे लागतील असं देखील त्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी म्हटलं असल्याचा जो पुरावा आहे तो दोषारोप पत्रामधून या ठिकाणी बाहेर येताना पाहायला मिळतोय। निश्चित धन्यवाद हरिदास जी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। खरं तर नवीन महत्त्वाची अपडेट संतोष देशमुख हत्या प्रकरणात समोर आलेली आहे। मुख्य फिर्यादी शिवराज देशमुख यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्या जबाबात अनेक खुलासे करण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।